नमस्कार मंडळी, आपलं मम्मी ग्रॅनी किचनमध्ये स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत, जसं मी तुम्हाला सांगितली की बांगडा करी कशी बनवली, तर तसंच बांगडा फ्राय कसा करायचा आहे ह्या माझ्या मम्मीच्या पद्धतीमध्ये तुम्हाला साधं सिंपल सोप्या पद्धती दाखवणार आहेत। छान क्रिस्पी कुरकुरीत एकदम छान। तुम्ही बघा ही रेसिपी कशी करायची ती। त्यासाठी काय लागणार आहे आपल्याला साहित्य। आता ऑलरेडी आपण काय केलेलं आहे, बांगडा आहे छान धुवून त्याला घेतलेला आहे आणि त्याला हळद मीठ तिखट मीठ लावून ठेवलं आहे। तुम्हाला जसं तिखट लागेल त्याप्रमाणे तुम्हाला लाल मिरची पावडर टाकायची आहे। ह्याच्यामध्ये मी हळद पावडर धणे पावडर लाल मिरची पावडर टाकलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ, ठीक आहे। आणि आता आपण त्याला फ्राय करणार आहोत, तर त्याच्यामध्ये आपण हे आहे रवा आहे आणि तांदळाचं पीठ आहे। जसं लागेल तसं आपण त्याला लावणार आहोत। रवा घेणार आहोत, ठीक आहे, जसं लागेल तसं आपल्याला, आणि तांदळाचं पीठ। तांदळाच्या पिठाने काय होणार आहे, कुरकुरीत होणार आहे छान। आणि ह्याच्यामध्ये चवीपुरतं थोडंसं मीठ टाकणार आहोत आपण, म्हणजे त्याला कसं ऑलरेडी आपण बांगडाला लावलेला आहे मीठ, पण त्याच्यामध्ये टाकल्यावरती ह्याला पिठाला एक चव येते छान। आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण ह्याला छान मच्छीला आपण घोळवून घेणार आहोत त्याच्यामध्ये। तुम्हाला अजून एक टिप्स सांगते, रवा जो असतो ना, रवा जर लावून ठेवला मच्छीला तुम्ही, तर तो रवा फुगतो। म्हणून ज्यावेळेस तुम्ही फ्राय करणार त्यावेळेसच तुम्हाला रवा लावायचा आहे। रवा लावल्याने काय होणार आहे, छान क्रिस्पी होणार आहे आणि त्याला टेक्स्चर येणार आहे। आणि तांदळाचं पीठ हे कुरकुरीत करण्यासाठी काम करतं, ठीक आहे। तर दोघांचं पण काम आहे, छान होणार आहे। त्याला छान परत डबल एक आपण लेअर देणार आहोत फिशला, त्याच्यामुळे अजून त्याला छान लागणार आहोत। आता आपण फ्राय करायला घेणार आहोत। आपल्याला तेल टाकायचं आहे जेवढं आपल्याला लागणार आहे मच्छीसाठी तळण्यापुरती, तसं तेल लागणार आहे। तसा हा नॉनस्टिकचा तवा आहे, ह्याला काही जास्त तेल लागत नाही, पण जेवढं लागणार आहे त्याप्रमाणे आपण चांगलं करून घेणार आहोत। तेल छान तापलंय आता, तर आपण याच्यामध्ये आता मच्छी आपली, आणि मच्छी तळताना मागे पुढे करायची, मी तुम्हाला दाखवते कसं। आता हे एक असा टाकला ना, हा एक असा टाकायचा, त्याच्यानंतर हा एक असा टाकायचा, ज्याने काय होतं चिपकत नाही आणि ती छान सुटसुटीत होते आणि छान फ्राय होते। आता आपण ह्याच्यामध्ये फिश टाकलेले आहोत, ठीक आहे। तर ह्या स्टेपला 2 मिनटं फास्ट गॅसवर ठेवायचं। 2 मिनटं झालं की बारीक गॅस करून घ्यायची, ठीक आहे। तर आता 2 मिनटं झालेले आहेत, तर आपण बारीक गॅस करणार आहोत। तर बारीक गॅसवरती आपल्याला एक 5 मिनटं ठेवायची, मग पलटी करायची। आता आपण ह्या स्टेपला फिश पलटणार आहोत, ठीक आहे। बघा छान क्रिस्पी झाली आहे, तुम्ही बघू शकता, खूप सुंदर एकदम छान। बघा अजून तर तिला अजून मी बारीक गॅसवरती ठेवली नाही आहे, बघा किती छान क्रिस्पी झालेली आहे। तर सेम प्रोसिजरला ह्याला 2 मिनटं फास्ट गॅसवरती आणि मग बारीक गॅसवरती करायची। बघा मित्रांनो किती छान क्रिस्पी झालेली आहे फिश, तुम्ही बघू शकता, खूप सुंदर। हे बघा खूप छान झालेली आहे, एकदम कडक झाली आहे, क्रिस्पी झाली खूप। मित्रांनो खूप छान झाली आहे, बघा क्रिस्पी झालेली आहे फिश आणि एकदम कडक झालेली आहे। तुम्हाला असं वाटत असेल, पण बघा मी दाबून दाखवते तुम्हाला किती छान झाली आहे। तर नक्की तुम्ही ट्राय करा आणि ही रेसिपी तुमच्या मित्रपरिवाराला
सर्वांना शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि भरभरून प्रतिसाद द्या. थँक्यू.